गुड मॉर्निंग स्नॅप. हे गाईज, वेलकम बॅक टू कॉन्स्टेबल मंजूस BTS न्यू व्लॉग. सो शिवानी मोडे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत. तर हा पण एक सुंदर असा BTSचा ब्लॉग असणार आहे, खूप सुंदर असणार आहे कॉन्स्टेबल मंजू सिरियलचा. तर आवर्जून नक्की पहा. थँक्यू. मी आगे सो मला विचारली कशी आहे, कशी आहेस भावा तू? बाबा मी आता सध्या बरी आहे. काय काय दूध केळी खाऊ त्याने टाकलं आहे, परत काय त्याला औषध गोळ्या खाऊ एक येणं मी सांगतो की आजच भरली आणि उद्यापासून मला 5 दिवस सुट्ट्या आहेत. काय भारी पचका झाला माझा मोठा. आणि उद्या सगळ्या मी जाणार घरी नाही, पण उद्या 1 दिवस सुट्टी आहे. नेक्स्ट डे शूट आहे. ब्लॉग लेट येणार आहे, त्यामुळे लेटचा वेट करा. लवकर नाही टाकू शकत. सेटवर सुद्धा सॉंग्स येतात कारण बॅटरी नाही चार्ज नाही खाऊ नाही झूमिंग करत फास्ट घे ना प्लीज. अरे वैभव दादा घे. गेले वाटतं, गेले आतमध्ये, ते नाही थांबणार. तुमचा घर आहे तो आधीच ते तिथं लावणार. ते गेली आतमध्ये, गेले. आमची लीड हिरोईन आजारी पडली आहे आणि ते ना खूप छान गाणं म्हणते, पण आता ती असं कॉमेडी गाणं म्हणते की सगळेजण हसतायत तिच्या गाण्याला. सो एकदा म्हण ना. हां आता बोल ना. ओ माही ओ माही होऊन जाऊ दे ना. कुठे गेली? हां कुठे गेला ग? 5 दिवसांनी आल्यावर म्हणणार. तिने चॅलेंज दिले, मी 5-6 दिवसांनी घरून आल्यावरती म्हणणार हे गाणं. फायनली वेट इज ओव्हर आणि सकाळी 6-7 वाजल्यापासून गाडीची जी वाट बघत होतो आता आली आहे 10:30 वाजता. सो आम्ही सगळे चाललोय आता घरी. थांबा, ये आणि हे आमचं लगेज. इकडे बघा ना, तुम्हाला 2 अतिरेकी पाहायचंय का? 2 अतिरेकी चंद्रपूरवरून आलं आणि पुढे आहेत मम्मी. असे आम्ही सगळे चाललो. इकडे बघा हा इकडे बघा. कार बांधलं तर तुम्ही यांना ओळखू शकता. अरे शहाणे पेमेंट सो चलो, 1 महिन्याचा ब्लॉग असेल पूर्ण. त्यातल्या गमती जमती आणि बरंच काही साईडवर गमती जमती शूट वगैरे सर्व काही एकत्रच असणार आहे. सो हा 1 महिन्याचा गमती जमतीचा सगळं ट्रॅव्हल आहे, शूट आहे. चलो बाय. आवाज जातोय की नाही काय माहिती. 29 फेब्रुवारी आज 1 वाजलाय आणि बॅकग्राऊंडला ती मराठी गाणी वाजतायत. तरी आम्ही हेडफोन टाकून बसलोय दोघी आणि माझं स्वारगेटला चाललोय घरी. त्याला 10 दिवसात सुट्टी आहे, त्याच्यामुळं ब्लॉग लेटच येणार आहे. पण माझ्यासोबत हे कार्टून आहे. मी आणि आम्ही दोघी येतो इकडे घरी चाललोय आता. बाकीच्या दोघी गेल्या मुंबई गाडीने आणि मम्मी ते गेले दुसऱ्या गाडीने. आम्ही दोघी येतोय ह्या गाडीने. सगळे वेगवेगळ्या रूटने गेले. काय बोलायचं आहे? काय नाही, कॉस्ट्युम आहे, छान कॉस्ट्युम मला. कॉस्ट्युम डिझायनर येस, आणि नाव पण तिनं सेव कॉस्ट्युम डिझायनर शिवानी असंच केलं आहे. ह्या पण खूप छान आहे, त्यांची फॅमिली पण छान आहे, म्हणजे सेटवर सगळेच छान आहेत, मस्त आहे. आता ह्या 2 जुळ्या दाखवल्यात सिरियलमध्ये. तर कोणती सविता आहे आणि कोणती कविता आहे तुम्ही सिरियल पाहून सर्वांमध्ये सांगा. इथे पण कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका शिवानी. थँक्यू. चलो बाय. फायनली ट्रॅव्हलिंग करत करत मी घरी पोहोचले आणि घरी गेल्यावरती पहिले शेतामध्ये गेले. तिकडे एक राऊंड वगैरे मारला. छानपैकी मस्त वातावरण झालं होतं. आणि पुढे तुम्ही कंटेंट पहा. घरचा व्लॉग मी जास्त काही काढला नाही, तर पुन्हा सेटवर जायचं होतं 2 दिवसांनी. 4 मार्च आहे आणि आमचाच फोटोशूट आहे. आमचा नव्हे, म्हणजे आर्टिस्टचं सिरियलसाठी. आणि इकडे बघा मोनाताई आमची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि माही होऊन जाऊ देत ना. झाला तर तिचा आवाज छान झालाय. आमच्यात फोटोशूट आहे छान छान. एक दिवसासाठी. सविता सरिता कट केला मी.
उचल काय उचलते येतं घरून आल्यावरती. जाताना वाईट वाटलेलं, येताना वाईट वाटलं, सगळीकडे वाईटच वाटतं. ते खरं आहे बरं का. आणि मधला पिरियड चांगला गेला असेल पण आता परत जायच्या वेळेस वाईट वाटणार, परत यायच्या यायच्या वेळेस वाईट वाटणार. चांगलं कधी वाटणार मधल्या पिरियडमध्ये. खरं आहे, तुझंच खरं आहे. ही सवी मी कवी. हा तेच ही कवी मी सवी. तर पाहायला विसरू नका मम्मी साहेब आणि सवी कवी यांना सन मराठी या चॅनलवरती कॉन्स्टेबल मंजू या सिरियल मध्ये रात्री 8 वाजता. सन मराठी या सिरियल मध्ये बोलते सिरियल. आज काय सुट्टी नाही, आज निकाल लागलाच पाहिजे. ओ आत्याबाई जरा थंड खावा की, निकाल तर आमच्याच बाजूला लागणार आहे की. आमची मंजू पेशाने आहे कॉन्स्टेबल. तिच्या नावाला लागलंय येणाऱ्या पोलिसचं लेबल. आमचा सत्या म्हणजे समाजसेवेतला हुकुमी एक्का. पण त्याच्या नावाला लागलाय की गुंड नावाचा शिक्का. अहो तुमच्या मंजूने केली नाही आजपर्यंत एक पण अटक. आणि तुमच्या सत्याचा मार म्हणजे खाटखुट खटक. 2 दिवसात कळणार आहे कोणाची कुणाला आहे उवाच. आणि नमस्कार हात थोडासा माझ्यामध्ये. हां सर वरती एकदा बघ पुन्हा. नाही दोघांचं एकत्र. नमस्कार. मागे पुढे राहा. दोघांचा नमस्कार. मागे राहा. नाही पुढे तिला. हे 1 दिवसाचं चॅनलचं फोटोशूट झालं. सो हे फोटोशूट करून मी पुन्हा घरी आले, पुण्यात आले ताईकडे. आणि तिथे जाऊन मी एका मंडईच्या तिथून आतमध्ये रविवारपेठमध्ये खूप सुंदर महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे. तिथे दर्शन घेतलं मी आणि ताईने. मस्तपैकी खूप छान प्रसन्न वाटलं तिथे. छोटंसं मंदिर आहे, रोडलाच आहे, पण खूप गर्दी असते. आणि नंदी बघा किती सुंदर होता तिथला, एकदम तेज होतं नंदीच्या रूपामध्ये, डोळ्यामध्ये. सो दर्शन घेतलं तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर इथे बाहेर गाई वगैरे पण होत्या. सो गाईचं पण दर्शन घेतलं आम्ही. गाईची वासरू वगैरे हे सर्व गोष्टी होत्या. सो त्यांनाही भेटलो, त्यांचंही दर्शन घेतलं. आणि असं झालं पुण्यातल्या त्या मंदिराचं, महादेवाच्या इथलं दर्शन. प्रसन्न वाटलं. चल हे बघ. पुण्यात होते म्हटल्यावरती पुण्यात आल्याच मी परफ्यूम गॅलरीला गेले. परफ्यूम गॅलरीमधून मी माझ्यासाठी काही परफ्यूम चॉईस केले, परफ्यूम्स घेतले. मस्त छान स्मेल येत होते. त्यानंतर पुढे आम्ही मार्केटला गेलो. मार्केटमध्ये असं छान झुंबर, हँगर, हँगिंग बॉल, हार वगैरे गोष्टी आलेल्या होत्या. डोरला लावायचे हार, वेलीचे हार वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तिथं अवेलेबल होतं, जे पाहायला भेटलं मला. त्यानंतर मी पुण्यामध्ये माझ्या बेस्ट फ्रेंडला सिया आहे, घोसिया, तिचं नाव सिया, तिचं नाव सिया होतं. त्यानंतर मी ज्यूस वगैरे घेतला, मस्त एकमेकांना छान भेटलो. आणि तिथून पुढे पुन्हा निघालो. नंतर आम्ही तुळशीबागचा मानाचा चौथा त्याचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर दगडूशेठचंही बाहेरून दर्शन घेतलं. मस्तपैकी छान वाटलं. की ॲज युजल नेहमीप्रमाणे गर्दीच असते दगडूशेठला. सो बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर कॅफे गुड लकला गेलो FC रोडला. तिथे कलाकार कट्टा म्हणून आहे, तिथे थोडं ऑब्झर्वेशन केलं. त्यानंतर खाऊगल्ली लाईनला गेलो आणि तिथं उत्तप्पा वगैरे, डोसा, स्पंज डोसा हे खाल्लं. नंतर आलो FC रोडला. FC रोडला सगळं पाहिलं, थोडी जरा शॉपिंग केली.
नवीन काय काय आलं हे जरा चेक केलं पाहिजे. मस्त मस्त छान छान काही डिझाईन्स आले तर नंतर आले घरी आल्यानंतर मम्मीने बटाटे पाण्यात भिजत घातले होते, ज्याच्या पापड्या आणि वेपर्स करायचे होते. आणि एकीकडे सांडगे केले होते. तर घरी आल्या मला हे नक्कीच काम लागणार होतं उन्हाळ्याचं. आणि एकीकडे आम्ही दोघींनी मिळून सांडगे केले राहिलेले थोडेसे. इथे आम्ही नंतर बटाट्याचं साल काढायला सुरुवात केली आणि सायली पण मला मदत करत होती. आम्ही दोघी मिळून थोडंफार हे काम केलं. अभी 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 ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए ये शाम बस का मस्तानी ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवाएं ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहें ये महकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे रहे सांस जब तक ये बंधन न टूटे. तुम्हें दिल दिया है ये वादा किया है सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. गाणं म्हणते मी. छूने से तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे. तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे. होगी कहीं जो तुम मेरे दिल को दुआ कीजिए जाने जहाँ शर्मा गए. भी तो ये पहली मंजिल है तुम तो अभी से घबरा गए. संपल मग घेतो संपलं मम्मी दिसते का मारती बोलते मम्मी आम्ही घरात जागा पुढे नाही म्हणून बाहेर आलो. काय करू कोण नाहीत ना. त्यानंतर मी माझ्या बेस्ट फ्रेंडकडे गेले, तिला भेटायला गेले. खूप दिवसातून घरी आल्यानंतर तिच्या घरी हा डॉग आहे, त्याचं नाव जेसी. एवढा क्यूट आहे तो आणि एवढा त्रास देतो ना. मला पाहिलं तर त्याने एवढा आरडाओरडा सुरू केला की बस. आणि त्याच्या घरी गेला आणि घरून रिटर्न पण निघताना तो नुसता हात पकडतो आणि बसवतो आपल्याला, जाऊनच देत नाही. तो एवढा क्यूट आहे. काय काय जेसी सांग ना प्लीज. जेसी खराब करू नको कपडे. बेला कुठे आहे? बेला थांब, बेलाकडे जसा मारेल मी. कुठे कुठे घेऊन जाते? कुठे? हा कुठे? तिथंच बस. का काय इथे का बसू मी? काय कारण इथे बसायचं? हा बर बर बस. बर बर नाही कोणी कोणी तुला उभाच घ्यायचं आहे ना ग? हा उभाच. जसं कोणी? अरे काय आहे इकडे? चल चल ये इकडे ये. काम काम काय बघ. चल कुठे कुठे? इकडे काय इथे का बसू मी? बर काय काय एवढं कपडे मोठं चाललंय? इकडे चल ये इकडे चल माझ्याकडे ये. चल काम काम ये काम. काय अरे काय म्हणले? ती घाबरली ना त्याला. कोण? त्या मशीनला. अगं ते मशीन यायच्या आधीच चाललेलं त्याचं. काय चल ये इकडे. चल चल ये चल जसू. चल ये चल ये इकडे चल. बर मी माझ्या मैत्रीला भेटू का नको? तिला भेटू का नको? मी तुला भेटायला आली का? लाडी येऊ नको बिलकुल. तो लाडी येऊ नको. माझं नाही तुझ्या प्रेम तू चालले. मी तिच्याकडे आली ना, तिच्यासाठी आली ना.
तुझं काय चालू आहे? अरे कोण घ्या चुप ना चुप. सॉरी 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 बरं सॉरी. मी गप्पा बसणार आहे, मला नाही बोलायचं. तू कोणाशी बोलायचं? कोपऱ्यात जाऊन बस तिकडे. पण चालले मी. बाय. चालले बाय. येणार नाहीये पुन्हा. पकडणार नाही मला. तू बरं ओळखलंय मी. जास्त एनर्जी आलीच ती खाऊन. तिनं खायचं का तू खायचंस? हा आजारी कोण आहे? चल चल. आता नाही येणार, आता नसते येते. चल चल ये चल. नको ग नको. कसं बसलंय घाबरून. आता कशी बसली कोपऱ्यात? असंच बसायचं, बिलकुल आगाऊपणा करायचं नाही. कळलं? कळलं का? काय बोलले मी? कशी घाबरून बसते. नेलपेंट आहे का? नेलपेंटला पण घाबरते ना. आ तुझ्याशी बोलते आणि मी कोणाशी बोलतीये? कशी बघतीये? कोणाशी बोलते? तुझ्यासोबत बोलतीये जसी. नको नको जास्त. कोपऱ्यामध्ये घे. चल घे बेल्ट. चल घे. चल कुठे जायचं? कुठे जायचंय? चल जयसुड्या बेल्ट घे. चल. कुठे निघालीस तू? मी चाललीये. कोण आले? जयसुड्या बाय बाय. धना बाय. काळजी घ्या. ये जयसुड्या इकडे बघ. बाय 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 धना. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी महादेवाचं मंदिर होतं आपल्या इथले, तिथे पाया पडायला गेले. तुमची घंटी वाजलेली दिसती. आले. त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यावरती मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं शूटवरती. सो मी आले शेतामध्ये आमच्या शेजारच्या बांबू घेऊन कैरी पाडायला. ह्या खूप गोड छान अशा कैऱ्या आहेत म्हणून मी भरपूर साऱ्या घेतल्या. सगळ्यांसाठी घेतल्या सेटवरती खाण्यासाठी. ऊन लागतंय खूप. चला अब हम चलते हैं. रानमेवा विलायती चिंच बघायची कधी मला. हे बघा खाल्ली का तुम्ही ही वाली चिंच कधी विलायती? ही मका आहे पण मक्याला अजून कणीसच नाही आलेलं. छोटे छोटेसेच आहेत. हे केळीचं आहे झाड पण अजून याची केळी पिकलेलीच नाही आहेत. आज आता मला जायचं होतं सेटवरती. सो बाप्पाच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला. बॅग वगैरे इकडे भरूनच ठेवली होती पूर्ण सामान. सो मनीला बाय करून थोड्याच वेळात मी निघाले. बाय 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 मम्मी. मम्मीला मनीला पप्पांना बाय केल्यानंतर मी डुग्गूला पण बाय बाय करून निघाले. आणि मनी भाऊ कशी निवांत बसलेली एकदम चाललेलं तिच्याच नादात होती. फुदुले चल. त्यानंतर मी यवतला आले
आणि मला लगेच ST पण भेटली. ST मध्ये बसून मी निघाले पण लगेच. आणि पुढे मध्येच एक वाटेवरती ॲक्सिडेंट झाल्यामुळे एवढी गर्दी झाली, एवढं जाम ट्रॅफिक झालं होतं की बस बापरे काय सांगायला नको. फुल ट्रॅफिक होतं, फुल. त्यानंतर माझी जी ST आहे ती खूप त्रास देत होती, चालतच नव्हती. सो कंडक्टरनी ड्रायव्हरनी तिथपर्यंत रिक्षा आणली, नंतर बंदच पडली. पुन्हा आम्ही त्या STतून उतरलो आणि दुसऱ्या STसाठी थांबलो. ॲक्सिडेंट झाला, 2 तास गेले. आता गाडी बंद पडली. हे बघा प्रॉब्लेम झाला आहे, सगळे थांबले तिथे. कंडक्टर स्लीप. दुसरी गाडी बघतो, दुसरी गाडी पण येत नाही. इथेच 6:30 वाजले. तेव्हा स्वारगेटला जाणार आहे, तेव्हा मी सातारला जाणार आहे. तिकडे गॉडवर्स कोल्हापूरच्या बसमध्ये बसलो आता. बघूया कुठे उतरतो. हॅलो, बायपासला उतरतोय आता. सगळं लेट आणि गाड्या लेट, ट्रॅफिक जाम, सगळे वाजलेत आज आमचं. बघूया आता श्रुती काही 9:30 इकडे बघा. 9:37 आणि प्रॉब्लेम हा झाला आहे, परत गाडी चेंज करावं लागेल. 9:30 वाजले. शिवशाहीने आम्ही येतोय, म्हणजे चाललोय सातारला. पण आता ही पण गाडी चढणार नाही आहे, आता दुसरी गाडी येते. आणि इकडे बघ, आणि चांगल्या प्रकारे आमचा पोपट झालेला आहे. अजून एक गाडी चेंज करायला लागते. लिटरली आज मी गाड्या चेंज करतच आली आहे. सगळे प्रॉब्लेमच चालू आहे. 3:30 वाजल्यापासून ट्रॅव्हल करते आहे. सिरियसली यार, काय दिवस आलेत वाईट. आज त्याच्यामुळे मी सुद्धा 4 गाड्या चेंज केल्या असतील. त्याच्यामुळे आज मला पण एक गाडी चेंज करावं लागली. पाणीच नाही आहे गाडी, पाणी नाही होतं. पाणी गाडी घाट चढत नाहीये म्हणे, चेंज होणार आहे गाडी. सो होप सो. अजून एक फोन आहे. अरे फोन आहे ना बघूयात. ही गाडी पण बंद पडली, तुम्ही पाहू शकता. श्रुतिका इथे. श्रुतिका, ही शिवशाही पण बंद पडती आहे बघा. आता दुसऱ्या गाडीत बसलोय आता आम्ही. फायनली परत एक गाडी भेटली. आता हे लोक जेवायला थांबतील, देन आम्ही पोहोचू. आता माहीत नाही 12 वाजतील का 11 वाजतील. चलो कंटिन्यू करा तोपर्यंत. हे दोघं इथे बसलेत ना. टॉर्च ऑन करू. से हाय, हॅलो. त्यांनी इंस्टाचा ID घेतला माझं, ब्लॉगिंग करते म्हणून. थँक्यू. 11 गाडी जेवायला थांबली आहे. चहा आणि क्रीम रोल घेतोय आम्ही लोक बघा. 11:15 वाजले. डिमांड बघा, जेव्हा पण आम्ही कधी येऊ तेव्हा बंदच असते. बॅगी सॅकी 11:30 11:15 झालेत. चाललोय आता. काय माहिती जाते आता रूमवर. चलो बाय. सोबत कोणतरी असल्यामुळे आणि सोडवायला गाडी असल्यामुळे काय वाटलं नाही. सोडवायला गाडी असल्यामुळे काय वाटलं नाही. प्रवास खूप छान झाला, सुखकारी झाला. गाडी चेंज करून तिला माहिती तिने किती गाडी चेंज केल्यात. मी तर एकच केली. काय माहिती आज नशीबच खराब होतं माझं. गॉड नोज. चल बाय गाईज, गुड नाईट. बिर्याणी आली आहे. हाँ थैंक्स. गुड मॉर्निंग. ये किस खुशी में? टेलीकास्ट की खुशी में. या बापरे, गिर गया ये. म्हणजे ताई इकडे बघ. काय दिसायला ग्रीन कलरचा डब्बा घेऊन गेली. ओ माहीच्या नादात काय केलंस? बघितलं. आवडलं? 2 दिवस झोप लागली नाही मला नेमकी. ओ माही म्हणून होऊन जाऊते ना. ओ माही ओ माही डन. आलाय माझा आवाज. हो आलाय, खूप छान आलाय.
अमू सुट्टीवरून आल्यानंतरचा आमचा सेकंड डे आज शूटचा आणि हिचा काल फर्स्ट डे होता. आता ही घरी चालली. हिचा फर्स्ट डे होता शूटचा. आमचा कामाचा फर्स्ट डे. दिस इज आर्टिस्ट रुची कदम ऑफिशियल. सो जा ऑटोवाले. आम्ही आत्ता चहा पिऊन निघालो आहे रूमवरती. आज त्यांचं आर्टिस्टचं नाव काय? आजचे जे मेन आर्टिस्ट आहे त्यांचं मिलिंद शिंदे. आज मिलिंद शिंदे सरांचं शूट आहे. शूटिंग आहे. सीन आहेत. आम्ही जाणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत आणि आपल्या रुचीला फॉलो करायला विसरू नका. नक्की फॉलो करा. या ऑटोवाला जा बाबा तुम्ही करत आलाय. आणि काय माहीत नाही आहे किती शॉर्ट्स असेल पण कंटिन्यू शॉर्ट्स पाहत राहा. ब्लॉग्स पण पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाळू से हाय. इकडे वर बघ. 25 ना वर बघ ना. हां मग पुण्यातूनच मला पुण्यात नाही येत त्याचं. ट्रक कसा आणे तो हमको आणे तो शुद्धिका बरं झालं मला हे सगळं होतं. बरोबर बर्गर येस साधारण आम्ही फिरत नाही आहे म्हणजे आम्ही आता मला सुट्टी होती. हाफ डे होता. स्वामी प्रदेशात सगळं जात होतं जायची वापस लुटायचे. अरे निघून गेला तिकडं. क्वेश्चन बघितलं कधी नाश्ता देतोय आता काय माया म्हणून दुःख काढलं परत तुम्ही. ओके अरे काय आठवडा चाललाय सर? काय कोण येणार नेमकं? सर कॉन्स्टेबल मनसू. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8 वाजता. खरंच? फक्त आपल्या ओके सर व्हेरी नाईस गुड जॉब. सुजित सर ते उचललं. हॅलो मंडळी नमस्कार. मी गजानन कावळे. श्रुती हाय. मला सेंड कर. सेव्ह कर. मला माहिती पुढे काय बोलणार होतं. One, two, move, and action. पण आता सत्याने बलमाच्या जोडीला भेटा आज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. कॉन्स्टेबल मंजू. वनटेक आर्टिस्ट. जय वीरू राम लखन अर्जुन. पण सत्याने बलमाच्या जोडीला जर भेटायचं असेल तर आज रात्री भेटायला यायला सन मराठीवर. लाईव्ह नाहीये. तू लाईव्ह आहेस का? 8 वाजता. One, two, move, and action. तुम्ही बघा आता 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू. And action. सोड तू. याला ठेवत नाही मी सोड. अरे होय बलमा. अरे तुला बोललाय तर तुला. अरे होय मला बोललाय. त्याचा कार्यक्रम नंतर फिक्स करूया. आधी इकडे तर बघ. आजपर्यंत तुम्ही लई जोड्या बघितल्या असतील. करण अर्जुन राम लखन जय वीरू. पण सत्याने बलमाच्या जोडीला जर भेटायचं असेल तर आज रात्री 8 वाजता यायला लागतंय फक्त आपल्या सन मराठीवर. कॉन्स्टेबल मंजू. याला मी आवडतो. तुम्ही आज रात्री बघायला या. कॉन्स्टेबल मंजू. बलमा. One, two, move, action. मी कवी. हां तेच मी कवी मी सावी. म्हणजे कशी दिसते मी आज? मी कसं नंबर दिसते की माझ्यासारखी दिसते. कुठं चालली तुला मेकअप करून? कुठं काय कॉन्स्टेबल मंजू बघायला? होय मी साली सुनी बाळू. रात्री 8 वाजता चालू होणार आहे. आता झाली की वाजली की 8. अगं मम्मी साहेब आहे की त्यामध्ये? कुठं काय मला पण तुला घेते आम्ही ब्लॉग मध्ये. कुठं काय
बाळू तेच तेच ती कवी मी सावी होय का सर कशी दिसते मी एकच नंबर दिसते माझ्यासारखी दिसते पण कुठे चाललीस पण तू एवढं आवरून अगं कुठं काय कॉन्स्टेबल मंजू बघायला अगो बाई मी विसरलीच होती चल चल अगं चल काय आता 8 वाजता आले चल की लवकर तू पण अगो बाई चल मम्मी साहेबांनी मी बघायचं आपल्याला अगं मम्मी साहेब का हा चल चल लवकर चल फक्त आपल्या चल मराठीवर कॉन्स्टेबल मंजू कॉन्स्टेबल मंजू